नागपूरमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय। विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस पडलाय। दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असल्यानं हवेत गारवा निर्माण झालाय। या सगळ्याचा आढावा घेतलाय माझ्या सहकार्यानं। नागपूरसह संपूर्ण विदर्भात पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तविलेला आहे। त्यामुळे तापमान जर आपण बघितलं तर तापमानामध्ये रात्रीच्या आणि दिवसाच्या काहीशी वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळते। मात्र हवेचा जोर मोठ्या प्रमाणात असल्याने सकाळच्या वेळेला बोचरी थंडी जी आहे ती नागपूरकरांना आणि विदर्भवासियांना जाणवते आहे। महत्त्वाचं म्हणजे जे तुरळक स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याचा अंदाज वर्तविला असल्यामुळे सावधतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कृषी विभागाने सुद्धा शेतकऱ्यांना सल्ला दिलेला आहे की कापणी झालेले किंवा वेचणी झालेला कापूस जो आहे त्याचं साठवण जी आहे ती योग्य ठिकाणी करण्यात यावी, जेणेकरून नुकसान होणार नाही। त्यामुळे येणारे पुढील 3 दिवस जे आहे ते ढगाळ वातावरण आणि तुरळक पाऊस असल्याने शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी।